नमस्कार, मी प्राजक्ता. मे महिना आणि आजूळ याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आजची आठवण आहे थोडीशी सॅड आहे. ही आठवण म्हणजे ज्यावेळी मे महिना संपत येतो, जूनचा पहिला आठवडासुद्धा संपत येतो, त्यावेळी पुन्हा मुंबईला येण्याची लगबग सुरू होते. पुन्हा त्या बॅगा भरणं, आईचं सुरू होतं पापड, चटण्या, सांडगे भरून घेणं, अजून काय काय बारीक सारीक गोष्टी घेणं. आणि कुठेतरी मनात सुरू होतं की चला आता पुन्हा जायची वेळ आली. आणि रात्री रात्री झोप लागत नाही, बालमन तेच विचार करत राहतं, आतल्या आत जीव मुसमुसत राहतो. पूर्वी तर एकदम लहान असताना मी इतका रडून धुडगूस घालायची की मला यायचं नाही. अक्षरशः ताटातोट पण मला सहन व्हायची नाही माझ्या बहिणीशी, माझ्या मावशीच्या मुलीशी, माझ्या ताईशी, पिऊताईशी. त्यामुळे रडून रडून अक्षरशः मी ताप काढायचे, ती ताप काढायची, पण काही इलाज नव्हता. वेळ निघून जायचा पटकन आणि गावी म्हणजे मुंबईला यायची वेळ व्हायची आणि रडायला लागायचो. तेव्हा आजी आबा हेच सांगायचे, काय नाही पुढच्या वेळेला या, पुढच्या मे महिन्यात या, काय नाही पटकन येतो मे महिना. हे बोलायच्या गोष्टी. पटकन नाही येत मे महिना, 1 वर्ष जायचा. पण हे मनाला माहीत असायचं, बालमनाला. पण आपलं मन तयार व्हायचं नाही, रडायचो, रडून हुडकूस घालायचो. त्यानंतर जसे मोठे व्हायला लागलो, समजायला लागलं, पण तरी मनात हुरहुर कायम असते. आजही मी कोल्हापूरला आली की माझा पाय निघत नाही, अक्षरशः माझा पाय निघत नाही. पण भरपूर गोष्टी असतात, त्याच्यासाठी निघावंच लागतं. तर ही जी हुरहुर आहे, घालमेल चालू असते मनाची, तिचं वर्णन म्हणजे शब्दांच्या पलीकडचं आहे. तर 1 आठवडा जायच्या 1 आठवडा आधीपासून मनात सुरू असायचं, नाही जायचंय, हा मे महिना इथेच थांबावा, ही वेळ इथेच थांबावी असं वाटायचं. पण त्या उलट ज्यावेळी गावी यायचं असतं त्यावेळेला अक्षरशः दिवस मोजत असायचो आम्ही, आता नाही, अजून 4 दिवसांनी आपण गावी जाऊ, अजून 3 दिवसांनी आपण गावी जाणार आहोत. तर हा जो खेळ आहे किंवा ह्या ज्या भावनांचा खेळ म्हणेन मी, खूप मोठा असतो आयुष्यात. कधी आपल्याला हवं तसं पटकन व्हावं याची आपण वाट बघत असतो, आणि कधी एखादी गोष्ट होऊ नये म्हणून देवाला खूप प्रार्थना करत असतो, मनात कुढत असतो. पण ऊन पाऊस चालूच असतं आयुष्यात पण. तर ही एक खूप आठवण आहे, थोडीशी वाईट म्हणण्यापेक्षा ॲडजस्ट करणारी आठवण असं म्हणेन मी आजच्या भाषेत. पण गावी येताना खूप मन जड व्हायचं, अक्षरशः खूप रडायचे. मला असं वाटायचं की मी खूप रडली की कदाचित आईवडील थांबतील. मी खूप रडले की मला आई माझी नेहमी म्हणायची, शिकणार आहेस का दगडं मारत फिरणार आहेस, चल गप कुमान मुंबईला, शाळा आहे आपली. तर ह्या गोष्टी आहेत. तर म्हणून यायला लागायचं. तर ही एक माझ्या हृदयाच्या जवळची आठवण आहे, गावावरून परतायची. तुम्हाला काय वाटायचं जेव्हा तुम्ही तुमच्या आजोळहून गावावरून परतायचे? तुमच्या ज्या भावना आहेत त्या कमेंटमध्ये मला कळवा, मला वाचायला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.